सर्वांना एकत्र आल्याबद्दल फार दिवस एक मोठा गॅप पडला होता। मी अकबर शेख कृती समितीचा एक छोटा सदस्य आहे। फार दिवस सदस्य अकबर शेख कृती समितीचा सहसचिव आहे आणि फार दिवस झालं एक कार्यक्रम झाला होता आमचा म्हटलं तर रंगमान चौकामध्ये। त्या कार्यक्रमानंतर आता सगळ्यांची भेट होते। नवीन पदी अधिकारी निवड करण्यासाठी आम्ही मार्केट यार्ड चौकामध्ये एक छोटासा ऑफिस आहे। त्या ऑफिसमध्ये आम्ही सगळे एकत्र येऊन वाहतूक शाखाचे जिल्हा अध्यक्ष नूतन झालेत, त्यांच्या ऑफिसमध्ये आम्ही छोट्याशा कार्यालयामध्ये तिथं आलोय। हजरतभाई त्यांचं नाव आहे आणि नवीन पदी अधिकारी निवड करण्यासाठी कृती समितीचे अध्यक्ष पठाण साहेब आवर्जून उपस्थित आहेत आणि खजिनदार शबीर मनियार आहेत। त्यानंतर वेगवेगळ्या पत्रकारच्या क्षेत्रामध्ये रफिकभाई असू दे, कलीमभाई असू दे आणि नवीन पदाधिकारी याच्यामध्ये पोलीस न्याय म्हणून एक नवीन पेपर काढले त्यांनी आणि ते संस्थापक अध्यक्ष पण आहेत। सामाजिक कार्यकर्ते मुबीर शेख आहेत आणि चालक मालकचे अध्यक्ष हजरतभाई शेख हे पण उपस्थित आहेत। यासाठी तुम्हाला एवढं बोलायचं, आमचं संख्या आम्ही कृती समितीच्या माध्यमातून गोरगरिबापर्यंत कसं न्याय भेटेल यासाठी आम्ही संस्था काढलो होतो। पत्रकारावर हल्ला आणि आता गोरगरिबावर काय वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही नेहमी अडचणीमध्ये सापडत असतो। तो व्यक्ती त्याला जाऊन आम्ही मदतीला धावत असतो, त्यांना मदत करत असतो, त्यांना न्याय मिळत यासाठी ही पत्रकार कृती समिती आम्ही स्थापना केलो। आज रोजी महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर भीमाकाठी आणि सीनाकाठी पूर्व भागामध्ये मोठ्या प्रमाणे पुराचा जो तडाखा बसलाय, अजून शासन त्याच्यावर अजून पण दुर्लक्षच आहे। मदत करतोय हे आश्वासन देतोय, पण बोललेलं गाजर दाखवायचं काम हे सरकार करायला आलंय। शेतकरी असू दे किंवा गोरगरीब त्यांच्या घरामध्ये जर पाणी शिरलंय त्यांचं जीवन सगळं उद्दिष्ट झालंय, तरी पण अजून सरकार त्याच्यावर अजून पण पोहोचेना। या माध्यमातून हजर शेखच्या माध्यमातूनच परवा आम्ही वनमुर्गी, बिरनाळ, राजूर, 13 मैल, 11 मैल या भागामध्ये सगळं लोकांना राहण्यासाठी सोय त्यांनी बसवेश्वर महाविद्यालयामध्ये केले होते। तिथं जाऊन आम्ही त्या लोकांना ते तर गोष्ट बोलू नये, आम्ही धान्य दिलो, हे दिलो, ते दिलो, पण जाहिरातबाजीसारखं होतोय असं नाही। त्या लोकांजवळ अब्जोपती आहेत ते म्हणलं तर कुणाचं 65 एकर शेत आहे, 25 एकर आहे, 10 एकर आहे, 50 एकर आहे, असल्या शेतकरी पण तिथं त्या बसून लोकांची वाट बघत बसले, आम्हाला कोण आणून देईल। तेच अन्नदाते होते, कारण तिथं काय व्हायला लाईनमध्ये त्या पण लोक बसले होते। असली भयंकर परिस्थिती असल्या तरी पण त्या का खासदार लक्ष देण्यात, आमदार लक्ष देण्यात आणि त्यांचा तहसीलदार कोण त्यांना रिस्पॉन्स देणार, कलेक्टरचा पण दुर्लक्ष चालू आहे। या भागामध्ये आम्ही कंटिन्यू 3-4 दिवस झालो आम्ही कंटिन्यू लगातार सर्वे करायला आलोय आणि तिथं लोकांना आम्ही पोहोचायला आलोय। यासाठी सगळ्यांना आव्हान आहे, जो लोक शांत बसलेत या पद्धतीने प्रशासन जाग होऊन त्या लोकांना सगळ्यांनी मदत करावी। या कार्यक्रमाच्या रूपमध्ये आजचा रूप कार्यक्रम ठेवायचं कारण एकच आहे की कृती समिती एक काय लोकांना दाखवण्यासाठी आम्ही परत एकदा एकत्र आलोय। मी संस्थापक अध्यक्ष जो आहेत पठाण साहेब त्यांना मी रिक्वेस्ट करतो त्यांचं त्यांनी मनोगत व्यक्त करा। अस्सलाम वालेकुम, नमस्कार। माझ्या ठिकाणी उपस्थित माझे सर्व पत्रकार बंधू आणि ज्यांनी आम्हाला या ठिकाणी छोटासा कार्यक्रम करण्याची संधी दिली असे आमचे मित्र हजरत शेख यांचा विशेष आभार मानतो। कारण अकबर बनी मंडळासारखं पत्रकार कृती समिती ही आम्ही रजिस्ट्रेशन केलेली कृती समिती आहे चॅरिटी कमिशनरला। तर थोडासा गॅप पडला होता हे मान्य करतो आम्ही, पण कृती समितीचं जे आमचं कार्य आहे ते आम्ही ग्राउंड लेवलपासून कार्य करतो। समाजाच्या तळागाळात जाऊन गोरगरिबाचे प्रश्न असो, सिव्हिल हॉस्पिटलचा प्रश्न असो, पोलीस स्टेशनचा प्रश्न असो अथवा सामाजिक कुठली तक्रार असो, या ठिकाणी जाऊन आमची ही पूर्ण टीम तिथे जाऊन काम करत असते। तर मला एवढं सांगायचं आहे, आज या ठिकाणी पत्रकार कृती समितीच्या माध्यमातून आणि आपण इथं आला, आज समाजापुढे असंख्य प्रश्न आहेत, एवढे प्रश्न आहेत की ज्याची आपण गणना करू शकत नाही। तर प्रत्येक ठिकाणी आपण तिथं जाणं शक्य होतं, शक्य होत नाही। पण एकत्रित जर टीम असली, आपली समिती एकत्र असल्या, तर एकमेकांचे विचार घेऊन आपण त्या समाजापर्यंत, त्या लोकांपर्यंत आपण जाऊन त्यांचे प्रश्न सोडवू शकतो। अकबर बनी म्हटल्यासारखं पूरग्रस्तामध्ये आज लोकांना एवढा त्रास होत आहे, आपण सिटीमध्ये आपल्याला समजत नाही मित्रांनो, भयंकर त्रास आहे। जेवणाला पण एवढं तरसू लागतात ते लोक। तर त्या ठिकाणी आपल्याला काय करता येईल की पत्रकार कृती समितीच्या माध्यमातून
धान्य पुरवठा, ब्लँकेट अथवा त्यांना जे लागणाऱ्या वस्तू आहेत संसारोपयोगी ते त्यांना देता येईल का, या माध्यमातून आम्ही प्रयत्न करणार आहोत. जे पण आपले शहरातील अथवा जिल्ह्यातील जे पण दानशूर लोक असतील, जे आपले सडळ हाताने मदत करतील, त्यांच्यापर्यंत पण ही कमिटी पोहोचेल. आणि जेवढं शक्य होईल तेवढं पूरग्रस्तांना, सध्याला संकट फार मोठंच आहे. कोल्हापूर शहरावर एवढं नाही, पण जिल्ह्यामध्ये आजूबाजूला जे तालुके आहेत भयंकर मोठं संकट आहे. तर त्या ठिकाणी पोहोचणं आपल्याला गरजेचं आहे. आज या ठिकाणी आपण थोडासा एक प्रण करूया, एक असं हे करूया की आपण तिथपर्यंत पोहोचू, कुठल्या माध्यमातून पण आपण तिथं पोहोचू आणि त्यांची मदत करू. तसेच या ठिकाणी आज काही पत्रकार बंधू आमच्या पत्रकार कृती समितीमध्ये सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती आम्ही इथं करणार आहोत. या ठिकाणी उपस्थित आज सर्व आमचे सचिव, आमचे मन्यार सर, त्यानंतर आमचे अकबर शेख, त्यानंतर मुल्ला युवराज वाघमोडे, फयाज शेख, बर्वे डोंगावकर, शकीर शेख आणि उपस्थित आमचे सर्व बंधू, या सर्वांचं मी परत एकदा पत्रकार कृती समितीच्या वतीने आज वेळात वेळ देऊन आपण आल्याबद्दल त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. कार्यक्रमाला सुरुवात करूया. ते जे आहेत आपले ते सुलतान शेख, मुसा शेख, शकीलबाई शेख, अकबर शेख सहसचिव, परवेज डोंगावकर, मुबीन मेलवे सदस्य, सिकंदर नदाफ, सोहेल शेख, हजरत शेख, अफजल मकानदार, या सर्वांचं पत्रकार कृती समितीच्या वतीने परत एकदा हार्दिक अभिनंदन. यानंतर जो कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मी यांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी स्वीकारावं. आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष, आजचे या उत्सव कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मी फयाज शेख यांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी अध्यक्षपद त्यांनी शिकावं. ही नमूद करू. आताच माझे मित्र यांच्या अध्यक्षपदी निवड झाली, त्यात माझं पूर्ण अनुदान आहे. यानंतर कार्यक्रमचे अध्यक्ष, उत्सव अध्यक्ष आहेत, त्यांना पण इथं रिक्वेस्ट करतो त्यांनी मंचावर यावं. त्यानंतर जो कृती समिती अध्यक्ष आहेत त्यांनी वशिमभाई यांनी पठाण साहेब त्यांनी पण पुढे यावं. आणि शबीर मन्यार साहेबांना त्यांना रिक्वेस्ट करतो त्यांनी यावं. प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष नूतन अध्यक्ष झाले, त्यांना पण रिक्वेस्ट करतो त्यांनी पण स्टेजवर यावं. आता आम्ही सत्कार करण्यासाठी पहिला सुरुवातीला सुलतान शेख यांचा सत्कार. सुलतान मुबारक शेख हे नेहमी चांगले कार्यामध्ये अग्रेसर राहतील. जो ड्रायव्हर लोक राहतात त्याचा पहिल्यापासून लहानपणीपासून त्याचा एक छंद आहे. ड्रायव्हर लोकांपासून किन्नर लोकांपासून त्यांनी त्याच्यामध्ये त्या क्षेत्रामध्ये कोण गॅरेज मेकॅनिक असेल किंवा सगळं वेगवेगळ्या गाड्याचं काम करणार त्यांच्यामध्ये अग्रेसर राहते. त्यांना नेहमी मध्ये त्याचा भूमिका करतो म्हणून कृती समितीमध्ये आम्ही त्यांना सदस्य म्हणून आज रोजी आम्ही त्यांना निवड करतोय. मी अध्यक्ष, आजच्या कार्यक्रम अध्यक्ष आणि सचिव यांना सगळं रिक्वेस्ट करतो की त्यांचा चिन्ह देऊन आणि हार व चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करावा. नाही सेंटर मिलो सब जने सेंटर मिलो तू काय इधर आओ. हो. वो नहीं निकलते उनको सेंटर मिलो. अरे यानंतर मोसा शेख म्हणून ते पण उपस्थित नसल्यामुळे मी ते प्रतिनिधी म्हणून त्यांचा स्वीकारावा. हजरत शेख यांचा मानपत्र त्यांनी घ्यावं. नाम असो
रफिकभाई रफिकभाई शेख टेंगाळकर यांनी इथे यावं. अकबरभाई शेख यांचा सत्कार त्यांनी करा. क्या बात है, क्या बात है. मेरी तरफ से कोई कार्ड दिया था. हा, एक झोप. हा. दोन मिनिटं मामा यांना सामाजिक सामाजिक कार्यकर्ते व मित्रनगर शिर्गी भागामध्ये आणि कर्नाटकमध्ये गाव आहे, ते गावाचे सरपंच म्हणले तर आमचे मामा मशाक मामा 2 मिनिटं मनोगत व्यक्त करतील. सभी को अस्सलाम वालेकुम, जय हिंद. मैं कृति समिति में सदस्य हूँ. हमारे संस्थापक प्रधान साहब हैं, हमारे सभी भाई मनियार हैं, हमारे दामाद हैं. तो मेरे को ये खुशी हुई कि हमारा भारत का चिन्ह स्तंभ है, स्तंभ में का एक शेर पत्रकार है. उस पत्रकार में आज के पोजीशन में देखेंगे तो जैसा कोविड गया और अभी बारिश की वजह से तो बहुत से नुकसान है, तो होते हुए तो हमारे दामाद अकबर भाई शेख और हजरत भाई इनके ज़रिए से वांगी बोलो, बिरनाड़ बोलो, बनमुर्गी बोलो, ऐसे बरसात के अंदर ऐसे नए सोचते हुए रात को 11-12 बजे तक मैं देखा हूँ. तो जाके लोगों का हालचाल पूछे कौन कैसा है, कौन क्या नहीं, तो देख के पूछ के ये पत्रकार समिति की तरफ से उन्होंने पूरे देश को मालूम पड़ना कि वो ये पत्रकार समिति प्रधान साहब ये क्या चीज़ है. चलो प्रचार करने से कोई लोग मदद करता है, कोई लोग क्या तो करता है. तो इस हालत के अंदर अपना घर संसार छोड़ के, अपने बच्चे छोटे थे छोड़ के वो लोगों को मदद के लिए गए. तो इसलिए मेरे को खुशी हो के मैं उनको हमारे अध्यक्ष हमारे अंतिम न्याय के उनसे गुजारिश करता हूँ कि उन्हें उनका शाल और फूल के उनका सत्कार करना. सेंटर में रखो उनको. सब जने निकलते हैं, कोबरे में ले रखे और शाटूरी फूटी. ये भारी करीब थोड़ी सी. ये बड़ा ये सत्कार का करना भूलिए, भैया करत सत्कार मिस होता फिर. तुम्हारा हो जाए. हाँ, तुम्हारा हमारा ये हमारा येडा झाला दोन. प्रधान साहब तुम्ही उनको झालं सर. और एक कैमरा. रफीक भाई, वो फोटो लेतो है. और जरा डालने का तुम्हारा वैसे ही हमारे कृति समिति के संस्थापक अध्यक्ष पठान साहब इन्होंने टाइम वक्त काट के पत्रकार समिति के अंदर हमारे एरिया को आए उन्होंने. ये बहुत बड़ी खुशी की बात है. और हमारे एरिया के अंदर हमारे यहाँ पर जो व्यापारदार हैं उनको सदस्य बना के यहाँ के पत्रकार समिति से कैसा क्या हालचाल है क्या देखने के लिए तो आए. आगतम स्वागतम सुस्वागतम उनका. तो आए बोल के हमारे खुशी के अंदर मैं सदस्य मशाक मुल्ला उनका सत्कार मैं हमारे अध्यक्ष अंतिम न्याय के मनियार भाई से गुजारिश करता हूँ उन्होंने हमारे तरफ उनका सत्कार करना. हाँ बोल आदराने का सत्कार उन्होंने मदद भी वैसे करना क्यों पूर्व क्या कैसे बता बोलो. सर्वांचं इथं आभार मानतो. आज या ठिकाणी पूरग्रस्तांना जाऊन मदत करणे, अन्नधान्य स्वरूपात असो, वस्तूच्या स्वरूपात असो, आणि आपण स्वतः जाऊन तिथं अधिकारी स्वतः जाऊन मदत जे केलेले आहेत ते हजरत शेख यांचा जो सत्कार आहे रफिकभाई जगनाळकर यांच्या हस्ते
या. कलीम भैया हाँ डालो तुम इधर आओ कलीम भाई, फोटो में नहीं आता, ऐसा उधर साइड बीच में लो. हाँ. यानंतर आमचे तळमळीचे कार्यकर्ते आणि समाजसेवक पत्रकार ज्यांनी आता आपल्याबद्दल 2 शब्द बोलले, ते नेहमी आपले समाजकार्यात पण असतात आणि पत्रकार क्षेत्रामध्ये पण आता वेळोवेळी ते आपले टाईम देतात आणि येतात. आमचे मुल्ला साहेब, मशाक मुल्ला साहेब यांचा सत्कार आमचे पत्रकार कृती समितीचे खजिनदार आमचे युवराज वाघमोडे सर यांनी करावा असं विचार विनंती करतो. है फोटो है लेकिन फोटो है फोटो 50 रुपये देकर मामा परवेज दोनगावकर सदस्य पत्रकार कृती समितीचे त्यांचा सत्कार आदरणीय शेख यांनी करावा असं विचार विनंती करतो. आगे अमीन शकील शेख यांचा सत्कार सुलतान शेख साहेब यांनी करावा असं विचार विनंती करतो. यानंतर पत्रकार क्षेत्रामध्ये यांनी सोलापूरमध्ये चांगलं नाव कमावलेलं आहे आणि सातत्याने ते पत्रकार क्षेत्रात असतात असे आमचे जुलर मित्र सिकंदर नदाब यांचा सत्कार आदर्श शेख यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. हाँ बुलंद आवाज पत्रकारिता मतलब बुलंद आवाज बुलंद आवाज. यानंतर ई न्यूज चॅनलचे आमचे परममित्र कलीम पटेल यांचा सत्कार अकबर शेख यांनी करावा असं विचार विनंती करतो. यानंतर मुबीन बेलमे सदस्य हे आज नवीन झालेले सदस्य आहेत, त्यांचा सत्कार सुलतान शेख साहेब यांनी करावा असं विचार विनंती करतो. सुहेल शेख आहेत का? आए तो यहाँ से सामने सोनी शेख भाई का करे मेरा करे. सोहेल शेख नवीन सदस्य जे आज जॉईन झालेत त्यांचा आओ, सत्कार आदरणीय शेख यांनी करावा असं विचार विनंती करतो.